हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत शंकरपाळी। तर या ठिकाणी मी 3 वाट्या मैदा घेतलेला आहे। तर हा मैदा अर्धा किलोच्या प्रमाणात आहे, 3 वाट्या। आणि यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आहे। या ठिकाणी बघा मी अर्धी वाटी गावरान तूप थोडंसं नॉर्मल गरम करून घेतलेलं आहे आणि याचं मोहन देत आहे। या मैद्याला चांगलं मोहन देऊन घ्यायचं आहे तुपाने। तर अशा प्रकारे मी हे मोहन दिलेलं आहे। ही अर्धी वाटी पूर्ण तूप आपल्याला इथे या ठिकाणी लागणार आहे। तर अशा प्रकारे बघा मी चांगलं याला मळून घेतलेलं आहे तुपात आणि असा गोळा बनतो आहे, म्हणजे आपलं मोहन झालेलं आहे। तर या ठिकाणी बघा एक वाटी मी पिठी साखर घेतलेली आहे। ही पिठी साखर चांगली बारीक करून घ्यायची आहे आणि ही यामध्ये थोडी थोडी करून मिक्स करायची आहे अशी। आणि ज्या वाट्याने आपण मैदा मोजून घेतला होता ना, तर त्याच वाटीने एक वाटी पिठी साखर मोजून घ्यायची आहे। त्यानंतर पिठी साखर मिक्स झाल्याच्या नंतर बघा या ठिकाणी मी 1 वाटी दूध घेतलेलं होतं। तर अशा प्रकारे मी हे मळून घेतलेलं आहे। या ठिकाणी बघा याचा असा घट्टसरच गोळा मळून घेतलेला आहे। तर याचा घट्टच असं पीठ मळायचं आहे, याचा जास्त पातळ करायचं नाही आहे। तर 1 वाटी दूध आपल्याला लागलेलं नाही आहे, तर यातून अर्ध्या वाटीपेक्षाही कमी दूध येतं उरलेलं आहे। तर या ठिकाणी बघा आता थोड्या वेळ आपण हे रेस्ट करण्यासाठी ठेवायचं, 5-10 मिनटं। आता याला आपण शंकरपाळी करण्यासाठी सुरुवात करूया। तर अशा प्रकारे मी इथे ही पोळी लाटून घेतलेली आहे आणि ही पोळी लाटल्याच्या नंतर याच्या अशा घड्या पाडायच्या बघा मधून। ही घड्या पाडल्यामध्ये तर लेयर्स आपले चांगले येतात आणि जाडसरच लाटून घ्यायचं आहे। आणि या अशा चारी बाजूनी याला असं कट करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला शंकरपाळीला चौकोनी शेप द्यायचा आहे म्हणून। तर बघा अशा प्रकारे मी याला चौकोनी शेपमध्ये कट करून घेणार आहे। अशा प्रकारे मी कट करून घेतलेला आहे। आता याला कट केल्याच्या नंतर याला तळायला सुरुवात करणार आहोत। तर या ठिकाणी थोडंसं तेल गरम झालेलं आहे, तर आपण तेलात टाकून याला छान तळून घेणार आहोत। तर अशा प्रकारे याला गुलाबी रंग येईपर्यंत छान तळून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे याला चांगलं हलवत राहायचं आणि बघा अशा प्रकारे हे छान आपले तळून झालेले आहेत। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।